चंद्रभागा त्र्यंबकराव ठाकरे यांचे चिरंजीव लेखक केदू त्र्यंबकराव ठाकरे यांच्या ठाकरे घराण्याची स्त्री प्रधान वंशावळ हा ग्रंथ प्रकाशन सोहळा नाशिक शहरातील गंगापूर रोडलगत असलेल्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या IMRT महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला। नोकरी, शिक्षण, उद्योग, व्यवसाय क्षेत्रात स्वतःच्या प्रगतीसह समाजाप्रती आत्मीयतेची भावना ठेवून त्र्यंबकराव गणपतराव ठाकरे आणि ॲडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे यांचा परिवार नाशिकमध्ये वास्तव्यास असून ठाकरे कुटुंबातील वंशावळ पिढीतील प्रथम पुरुष उनारजी पाटील हे आहेत। आज मूळ गाव आमिरगड राजस्थान असून नाशिक येथील चांदवड तालुक्यातील गणूर इथं स्थायिक झालेले आहेत। लेखक केदू त्र्यंबकराव ठाकरे यांनी आपल्या ठाकरे कुटुंबाचा मानसन्मान आदरपूर्वक ठाकरे घराण्याचे स्त्री प्रधान वंशावळ या ग्रंथ प्रकाशाचं प्रकाशन करून आजच्या युवा पिढीला एकत्रित कुटुंब पद्धतीचं महत्त्व पटवून देऊन आपल्या आई वडिलांविषयी या ग्रंथ प्रकाशातून एक प्रेरणा दिली। ठाकरे घराण्याची स्त्री प्रधान वंशावळ ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास अध्यक्ष नितीन बाबूराव ठाकरे यांच्यासह माणिकराव गोडसे, प्राध्यापक TB साळुंखे, ॲडव्होकेट नितीन ठाकरे, सागर ठाकरे, शीतल केदू ठाकरे, नाना खैरनार, प्राचार्य डॉक्टर BG वाघ, KT ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुटुंबाची स्त्रीप्रधान वंशावळ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आज मोठ्या संख्येने ठाकरे परिवारातील सर्व सदस्य एकत्र जमलेले आहेत। खऱ्या अर्थाने जवळजवळ 200-300 वर्षापासून आमचे जे काही पूर्वज राजस्थानमधून इकडे आलेत त्या सगळ्यांचा इतिहास, त्यांची नावं, त्यांच्या पुढच्या पिढीतल्या लोकांची नावं अशी सगळी माहिती केदू ठाकरे यांनी संकलित केलेली आहे आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन इथं झालेलं आहे। या निमित्तानं आमच्या सगळ्या कुटुंबातल्या सदस्यांना, विशेषतः नवीन येणाऱ्या पिढीलासुद्धा ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि या कुटुंबाचा प्रवास कसा झाला याबद्दलची माहिती या निमित्तानं सर्व समाजाला पण होणार आहे। तर या निमित्तानं मी केदू ठाकरे यांना मनापासून धन्यवाद देतो की खूप चांगला उपक्रम त्यांनी घेतला, मोठे कष्ट त्यांनी घेतले आणि ही सगळी माहिती संकलित केलेली आहे। धन्यवाद। केदू त्र्यंबक ठाकरे स्त्री वंशावळ पुस्तक तयार करताना मला ही कल्पना अगोदर MVPच्या निवडणूक काळामध्ये सभासद व हितचिंतकांशी संबंध आल्यामुळे, त्यांच्याशी चर्चा केल्यामुळे ही कल्पना माझ्या मनात आली का आपण स्त्री प्रधान वंशावळ तयार करू। आमचे जवळजवळ 20 लोकांचा कुटुंबाचा अभ्यास करून 20 लोकांच्या कुटुंबांचा अभ्यास करून 400 कुटुंबांचं एकत्रीकरण संकलन करून ही स्त्री प्रधान वंशावळ तयार केलेली आहे। कार्यक्रमाचं मनोगत आणि आभार प्रदर्शन कविवर्य माणिकराव गोडसे यांनी मांडलं तर सूत्रसंचालन डॉक्टर तुषार पाटील यांनी केलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक।